कशी आहे तब्येत आता? ठीक आहे. मला काय झालंय? म्हणजे आता ठीक आहे. रिकवर होते हळूहळू. आणि आपणच आपल्याला आजारी म्हणत राहिलो की जास्ती आजारी पडल्यासारखं वाटतं ना. कौतुक आहे आजकालच्या पिढीत. आजारपणाचा बाऊ म्हणून तो नाही. काय परमेश्वर? हो ना, यांना आजारी पडायलाही वेळ लागत नाही आणि आजारातून बरं व्हायला पण वेळ लागत नाही. जशी ही झाली कौतुकच आहे. त्या दिवशी तू हॉस्पिटलमधून हॅलो बोल रे. साहेब बिझी आहेत काय? अरे पण ते तर उद्या येणार होते ना, मग त्यांना तसं कळवता नाही आलं का? हे सगळं आता इथेच बोलायला पाहिजे का? साहेब आपल्याला निघावं लागेल. त्या मीटिंगचं. ठीक आहे, मी बघतो काय ते. कसला विचार करते सुनबाई? खरं तर तुमचे आभार कसे मानावेत तेच कळत नाहीये. कसले आभार? त्या दिवशी जे काही घडलं ते सगळं इतकं भयानक होतं. कधी कधी देवही मदतीला येत नाही. मग त्यावेळी तुमच्यासारखी माणसं देवासारखी धावून येतात मदतीला. आजही तो दिवस आठवला ना तरी काय मिळालं तनिष्काला हे सगळं करून माहित. म्हणजे हे सगळं कारस्थान त्या तनिष्काचंच आहे, आणखी काही नाही. आमच्या दोघींचं गुरु शिष्याचं नातं. मी योगा शिकायला जायचे तिच्याकडे. मला माहित नव्हतं पण तिच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. एखाद्या भावलीसारखा वापर केला तिने माझा आणि मी कठपुतलीसारखी नाचत राहिली. मी एकदम विचित्र वागायला लागले, एकदम विम्सिकल माणसासारखी. मला खरंच माहित नव्हतं की तनिष्काकडे अशी काही वाईट शक्ती आहे की, आणि त्याचा प्रयोग तिने माझ्यावरही केला. आणि तिचे हे सगळे विचित्र प्रकार कळल्यावर मी तिला विरोध करायला लागले. तिचं ऐकेन असं झालं. शेवटी सामान्य माणसं होता या अशा शक्तीपुढे आपलं काय चालणार. उगवला सोड तिने. मला तिने धमकी नाही दिली पण माझ्या मम्मालाच ती. रडू नको सुनबाई. त्या दिवशी तुम्ही होता म्हणून मी वाचले, नाहीतर कदाचित मलाही तिने. जे व्हायचं होतं ते झालं. रडून त्रासापलीकडे काहीच होत नाही. मन घट्ट कर, मन घट्ट कर पोरे. बोल प्रिया, आज अचानक काही महत्वाचं काम? खूप महत्वाचं आणि म्हटलं तर अर्जंट सुद्धा. बोल. डॉक्टर, मी आज इन्स्पेक्टर वझलवारना भेटले. त्यांच्या बोलण्यावरून असं वाटलं की
त्यांना सुद्धा ममांच्या प्रकरणात तनिष्का सोडून आणखीन कोणतरी एखादी व्यक्ती असावी असं वाटतंय. माझी तर खात्री आहे की ती व्यक्ती सुलेखा आहे. कदाचित तिने तनिष्काचा वापर केला असावा, जे कदाचित तिला माझ्या बाबतीत करायचं होतं, पण तेव्हा ती सक्सेसफुल झाली नाही आणि तनिष्काच्या बाबतीत झाली. मला जरा वेगळी शंका येते. म्हणजे सुलेखाचा यामध्ये हात नाही असं माझं म्हणणं नाहीये. मला यात शंका येते ती वेगळ्या शक्तीची, जी कदाचित गतजन्मामध्ये कार्यरत होती, जिचा चेहरा अभिमानी बाळशास्त्र्यांचा खून होताना पाहिलेला आहे आणि ज्यामुळे तो प्रचंड घाबरला. कारण सुलेखा जर ती शक्ती असती तर सुलेखाला सुद्धा अभिमान घाबरला असता, पण तसं होत नाहीये. मी बोललोय अभिमानची. म्हणजे सगळी कोडी त्या वेगळ्या शक्तीशी येऊन थांबतायत. म्हणजे तो चेहरा कळणं गरजेचं आहे. बरोबर. मग डॉक्टर, तो चेहरा शोधणं गरजेचं आहे. मला सांगा ना काय करायचं, मी मदत करेन तुम्हाला. तो चेहरा पाहिलेली एकमेव व्यक्ती आहे अभिमान. मग विचारा ना त्याला, म्हणजे प्रश्नच मिटेल. नाही प्रिया, उलट बिकट प्रश्न निर्माण होते. कसले बिकट प्रश्न? तो चेहरा अभिमानच्या मनावर इतका भयानक कोरला गेला होता की अभिमानची अवस्था मेल्याहूनही मेल्यासारखी झाली होती. अभिमानला त्या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी मला अभिमानच्या मनावरची त्या क्षणाची स्मृती पूर्णपणे काढून टाकावी लागली होती. पण मग काही काळासाठी त्या स्मृती जर आपल्याला परत मिळवता आल्या तर? नको प्रिया, तू म्हणतेस त्याप्रमाणे प्रयत्न केला तर आपल्याला तो चेहरा कळेल, पण त्याचा अभिमानला खूप त्रास होईल. इतका की कदाचित अभिमान नंतर बराच होऊ शकणार नाही. आपल्या फायद्यासाठी अभिमानच काय, पण कोणाचाही जीव धोक्यात घालणं मलाही नाही आवडणार. मला काही दिवस दे प्रिया, काहीतरी उपाय नक्की मिळेल. तो चेहरा जगासमोर आणणं हेच आपलं उद्दिष्ट आहे. आणखी काही पर्याय आहेत का याचा मी विचार करतो. ठीक आहे, थँक्यू. येऊ मी? ये. हॅलो दादा, अरे तुलाच फोन करणार होते आत्ता. डॉक्टर जोशींकडे गेले होते. पर मला आधी सांग, वजलवर काय म्हणाला? त्यांनी काय उलटे सुलटे प्रश्न नाही ना विचारले? अरे काहीच नाही, उलट फॉर अ चेंज त्यांचा ॲटिट्यूड यावेळेला पूर्णपणे बदलला होता. दादा, यू वोंट बिलीव्ह, पण ममांच्या केसमध्ये तो माणूस पूर्णपणे आपल्या बाजूचा आहे. ग्रेट. बरं मला सांग, तू डॉक्टर जोशींकडे अचानक? दादा, माझ्या बाबतीत जे झालं तेच तनिष्काच्या बाबतीत झालं असणार याची मला खात्री आहे. तेच डॉक्टर जोशींना सांगायचं होतं. मग काय म्हणाले ते? दादा, त्यांचंही म्हणणं पटतंय. त्यांचा संशय त्या शक्तीवरही आहे जी गेल्या जन्मी सुद्धा कार्यरत होती. पण ती कोण होती हे कसं कळणार? दादा, त्या शक्तीने जर बाळकाकाला मारलं असेल तर मग त्या शक्तीचा चेहरा अभिमानने पाहिलाय. पण मग अभिमानकडून नाही मिळवता येणार. दादा, डॉक्टर जोशींचं म्हणणं आहे की तो चेहरा त्यांनी अभिमानच्या मेमरीमधनं काढून टाकलाय आणि म्हणूनच अभिमान पूर्वीसारखा आहे. तो चेहरा त्याला पुन्हा आठवायला लावणं म्हणजे त्याच्यासाठी ते धोकादायक ठरू शकेल. तर तू आता काय करणार आहेस? दादा, मला असं वाटतं की आपणच ह्याच्यावर विचार करूया आणि काहीतरी त्यातनं मार्ग काढूया. मला भीती नाही आहे कसलीच.
तुम्हाला जे करायचे ते प्रयत्न करा, पण मला तो चेहरा बघायचा आहे. नको तो विचार करूस. विचार करणं गरजेचं आहे डॉक्टर, कारण या एका गोष्टीमुळे अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, ज्या बाईनं काहीच केलेलं नाही आणि तरीसुद्धा जी माझ्यासाठी सजा भोगते तिला न्याय मिळेल. माफ कर अभिमान. आणि तुला वाटतं तितकं हे सगळं सोपं नाहीये. तू मला तो चेहरा लक्षात आणून द्यायला सांगतोयस जो चेहरा पाहून तू प्रचंड घाबरला होतास आणि 4 महिने एका डेड बॉडी सारखा होतास. कसं आहे डॉक्टर, धक्का हा आपल्याला अनएक्सपेक्टेड बसतो आणि म्हणून तो धक्का असतो. त्यावेळेला माझ्या मनाची तयारी नव्हती, आता आहे. नाही अभिमान, जखम बरी झाली आहे की नाही हे समजण्यासाठी खपली काढायची नसते. पण डॉक्टर, मी का हुतात्मा होण्याचा प्रयत्न करतोयस? या प्रयत्नात आपण अयशस्वी झालो तर माहिती आहे काय होऊ शकतं? आणि ती जी कोणी आहे ती नक्की पकडली जाईल. कधी? माझ्यासारखे अनेक अभिमान तयार झाल्यानंतर. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल डॉक्टर. आणि कशासाठी ही आंधळी कोशिंबीर? मला नाही आवडत हे असले खेळ. जे काही खेळायचं असेल ना ते बेधडकपणे खेळायचं. 1 घाव 2 तुकडे, विषय संपला. विचार नाही करायचा पुढचा मागचा. तुला वाटतो तसा हा खेळ फक्त बळाचा नाहीये. संयम, संयम फार महत्वाचा आहे अभिमान. तुला तुझ्या ह्या स्वभावाला मुरड घालावीच लागेल. शोध मलाही घ्यायचा आहे, पण तू म्हणतोस त्या प्रकारचे धोके पत्करून नाही. आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेव, आपला सामना कोणा एका व्यक्तीशी नाहीये, एका अज्ञात शक्तीशी आहे. तेव्हा डोकं शांत ठेव. अभिमान, आतताईपणा म्हणजे धाडस नव्हे. ठीक, येतो मी. वसलवार,
हॅलो हॅलो हां हॅलो हॅलो दी दी सुलेखा बोलते मी. कुठेस लेखा तू? हॅलो दी मी तुला त्या जॉबचं सांगितलं होतं ना. हां तिथे माझं पोस्टिंग झालंय. लगेच जॉईन व्हायचं होतं ना म्हणून मी निघाले. हां अगं पण कुठे? हॅलो हां दी अगं मी तिथे पोचले ना की तुला कळवते. हां अगं पण ठिकाण तरी सांग लेखा. हॅलो 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 लेखा. हॅलो 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 लेखा. काय सांगतेस काय तू? येस, माझी खात्री आहे वझलवारला सुलेखाचा संशय आलाय. कशावरून? मी तुला म्हटलं नव्हतं का त्याने मला परत भेटायला बोलवलं होतं म्हणून. आणि तेव्हा त्याचा सूर उलट तपासणीचा नव्हता. त्याच्या संशयाला माझा विरोध आहे का पाठिंबा हे जाणून घ्यायचा बहुतेक त्याचा प्रयत्न होता. म्हणजे सुलेखा विरुद्ध आणखी एक माणूस तयार झालाय. शुभ्रा, वझलवार पूर्वी जसा वाटायचा ना तसा आता मला वाटत नाहीये. पूर्वी मला त्याच्या प्रश्नांचा रोखच कळायचा नाही. पण आता असं वाटतंय की हा माणूस बायस्ड नसावा. त्रयस्थपणे केसचा विचार करतो तो आणि म्हणून त्याचे प्रश्न प्रामाणिक असतात. खूप खोलात जाऊन विचारलेले असतात. आणि अशा माणसाला आपली बाजू पटते ही चांगली गोष्ट आहे. वझलवारच्या बाबतीत तू सांगतेस ते खरं असेल तर आपण त्याला सपोर्ट करायला हवा.